जालन्यात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनात 3 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। यात एका लहान मुलासह महिला आणि बस चालकाचा समावेश आहे। शहरातील रहेमानगंज येथे अनस खान अतिक खान हा 7 वर्षाचा मुलगा अंगणात खेळत होता। त्याच वेळी एक कुत्रा धावत आला आणि त्याच्या डोक्याला चावा घेतला। यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर दुसरी घटना ही कबाडी मोहल्ला येथे एका महिलेला कुत्र्याने चावा घेतला। त्याचबरोबर परळी वैजनाथ एसटी बस स्थानका येथे गाडी चालकाला कुत्र्याने चावा घेतला असून या रुग्णास देखील तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार सातत्याने वाढत चालले असून महानगरपालिकेने काढलेल्या टेंडर्सचं काय झालं असा सवाल उपस्थित करत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आज दिनांक 31/5/2025 रात्री 9 वाजता अनस खान अतिक खान नावाचा 7 वर्षाचा मुलगा रहेमानगंज येथून नातेवाईकांनी आणला। त्याच्या डोक्याला कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। जखम जवळजवळ 6 ते 7 सेंटीमीटर मोठी आहे। आणल्या त्याला प्राथमिक उपचार दिलेत व तसेच जे कुत्र्याची जी लस असते ARV ज्याला आपण म्हणतो ती लस दिली आहे। त्याचबरोबर अँटी रेबीज सिरम नावाचं जे महत्त्वाचं इंजेक्शन असतं कॅटेगरी 3 डॉग बाईटसाठी जे वापरलं जातं ते इंजेक्शन पण आपण त्याला दिलेलं आहे व पुढील उपचार आपल्या इथेच त्याला सुरू आहे। अनस खान अतिक खान मुलाचं नाव आहे। मुलाचं वय हे 7 वर्ष आहे। रहिवासी रहेमानगंज जालना। मी डॉक्टर रवींद्र बेदरकर बालरोग तज्ञ। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली असून दिनांक 31 मे 2025 रोजी रात्री उशिरा निकाल लागला। तर भारतीय जनता पार्टी प्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीचे 11 उमेदवार विजयी झाले। तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गट, प्रणित शेतकरी विकास आघाडीचे 7 उमेदवार निवडून आले। या निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून सर्व निवडून आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे। गेले काही दिवसांपासून अचानक दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीत सकाळपासून दमदार एंट्री झाली आहे। कोकणात सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे, मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता। पेरणी केल्यानंतर कोवळ्या भात रोपांना पाण्याची आवश्यकता असते। यातच आज सकाळपासून पावसाने दमदार एंट्री केल्यामुळे शेतकरी राजा सुखावल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। पावसाच्या आगमनामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील यामुळे दिलासा मिळाला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून या जयंतीनिमित्त जाधववाडी परिसरामध्ये आमदार संजय केनेकर यांची उपस्थिती होती। मोगलाईने व इंग्रज सरकारने जी जुलमी अत्याचार केले होते त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता। हिंदू धर्माचे मंदिरे मठ त्यांनी उद्ध्वस्त केले, ते पुनर्बांधणीचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार संजय केनेकर यांनी केले। प्रथमतः शुभेच्छा देतो। हिंदू धर्माची ज्योत तेवत ठेवणे खऱ्या अर्थानं मोगलाईने आणि जाधववाडी इंग्रजांनी जे आपले सरसर स्वागत करत आहे आणि हिंदूंचं जीव का जयंतीचे आयोजक आहे शिवाभैया सुरे मंदिर मठ आणि मूर्त्या उद्ध्वस्त करण्याचं काम मोगलाईने केलं, पण त्याची पुनर्बांधणी आमच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी केली। त्यांची 300वी जयंती साजरी करताना खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या विचारावर काशी विश्वनाथाच्या कॉरिडॉरचं उद्घाटन केलं, पुनर्बांधणी केली, राम मंदिराची उभारणी केली। निश्चितपणे गल्ली ते दिल्ली प्रत्येक मंदिराची पुनर्बांधणी करण्याची एक ज्योत तेवत ठेवत या देशाच्या पंतप्रधानांनी एक मोठा मेसेज या जनतेला देशाला दिला आणि खऱ्या अर्थानं 300वी जयंती आम्ही आज साजरी करतो। त्याला दिला आणि खऱ्या अर्थानं 300वी जयंती आम्ही आज साजरी करतो। पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे। पुण्यात भरधाव कारने 12 जणांना उडवल्याची घटना घडली। तर अपघातातील जखमी झालेले सर्वजण हे MPSCचा अभ्यास करणारे उमेदवार आहेत। हे सर्वजण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले असल्यास अपघातामुळे जखमी झाले। तात्काळ यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे।
शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या MPSCचे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे ही गाडीमध्ये असताना ही ऑरा नावाची जी गाडी आहे Hyundaiची ही गाडी ॲक्सेलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 लोक हे इंजर झालेले आहेत। या 12 लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत काही, तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे। याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे वय वर्ष 27 बिबवेडीचा राहणारा आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी असे हे तिघही आपल्या ताब्यात आहेत। यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे। यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे MLC आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे। पोलीस प्रशासन विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी हा गुन्हा दाखल होतोय। पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे। धन्यवाद। भिवंडी शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांच्या मुसक्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्याजवळ एक BMW कार, 2 गावठी कट्टा, 2 पिस्तूल अशा एकूण 17,35,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। शोएब शहीद शेख वय वर्ष 23, नौशाद मकसूद आलम खान वय वर्ष 22, अफ्ताब अफसर शेख वय वर्ष 21 अशी अटक आरोपींची नावे आहेत। काल रात्री म्हणजे 31/5/2025च्या रात्री आमच्याकडे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बर्वे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका BMW कारमध्ये BMW कारमध्ये 5 इसम आणि हत्यारासह आलेले आहेत आणि ते चाविंद्रा रोडला फिरत आहेत। अशी माहिती मिळाल्यावर आमच्या तपास पथकाचे सपुनी चोपडे आणि त्यांची टीम तात्काळ त्या माहितीचे वर्कआउट करण्यासाठी रवाना झाली। त्या ठिकाणी त्यांना सदर संशयित कार मिळून आल्यानंतर त्यांनी त्या कारचा पाठलाग करून तिला थांबवून त्या कारला चेक केला असता त्या कारमध्ये 5 इसम होते, परंतु अंधाराचा फायदा घेऊन त्यातील एक इसम पळून जाण्यात यशस्वी झाला। 4 इसमांना ताब्यात घेतल्यानंतर कारची झडती घेतली। त्यावेळी कारमध्ये काही प्लॅस्टिकचे मास्क, प्लॅस्टिकचे हँडग्लोव्ज, काही काळ्या रंगाचे मास्क, कटावणी, मिरची पूड, रस्सी आणि 4 अग्निशस्त्र, ज्यामध्ये 2 गावठी पिस्टल आणि 2 गावठी रिव्हॉल्वर अशा प्रकारे सदरचे सर्व संशयित इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना सगळ्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळी पंचनामा कायदेशीर कारवाई करून सदर इसमांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 654/25 भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) आर्म्स ॲक्ट वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील 4ही आरोपींना अटक करून आज माननीय कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि कोर्टाने त्यांची 4 जूनपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। पुढील तपास आमचे PI आडुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी चोपडे हे करत आहेत। हे आरोपी कुठले आहेत आणि यांचं शिक्षण काय, कामधंदा काय आहे आणि त्यांच्यावर आधीचे काय पार्श्वभूमी आहे? हे सर्व आरोपी स्थानिक भिवंडीमधीलच आहेत। हे सर्व 20 ते 25 वयोगटातील तरुण आहेत। यातील काही जण प्लंबर किंवा गॅरेजमध्ये काम करणारे तरुण आहेत आणि याच्यातील एक जो आरोपी अफ्ताब शेख याच्यावर मागच्या वर्षी शांतीनगर पोलीस स्टेशनला 326 विथ राईटचा गुन्हा दाखल आहे आणि आता या आरोपींकडे आम्ही पुढील तपास करत आहोत।
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत। धुळ्यात त्यांची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला। राज्यात झालेले सत्यांतर हे लोक आणि हाव यातून झाली असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। मुंबईची भाषा हिंदी आहे हे बोलणं म्हणजे आश्रित असल्याचं लक्षण असल्याचे देखील टीका संजय राऊत यांनी केली असून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतवर हे पांढऱ्या पायाचे असल्याची टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा देखील समाचार घेतला। आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या। तसेच नारायण राणे हे भाजपाचे आश्रित असल्याची देखील टीका संजय राऊत यांनी केली आहे। पूरी करने के लिए और जो शत्रु होता है वो खत्म करने, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करणे, हे मी त्या डोळ्याने पाहिलं, ऐकलं जातं, परत त्यांनी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं। आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये 3 वर्षापूर्वी हे अशा प्रकारे मी त्याला मानत नाही। या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात। सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालंय। पैसे, प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतरात। बाकी असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात, ही अंधश्रद्धा या महाराष्ट्रामध्ये। आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आहोत, आम्ही प्रबोधनकारांचे भक्त। पण हे जे दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की हे लोकांसमोर मांडायला पाहिजे, म्हणून ते मांडले। यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागते। अवस्था बघा शिंद्यांची काय आहे, हे सगळे आश्रित आहेत। अशा लाभार्थीपेक्षा आश्रित झालेत, त्याला आश्रित आहेत। ते त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही। मराठी भाषा, मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा हिंदी आहे, मराठी नाही, हे आश्रितांची भाषा आहे। अशा प्रकारे बोलणं मराठी भाषेविषयी, तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय। मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा, शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा ही मराठी भाषा आहे, ती मुंबईची भाषा। हे यांना हळूहळू विसरायला लागले सत्ताधारी। महाराष्ट्रातील 431 वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीची माहेरघर असलेली श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साडी चोळी व ओटी भरून मंदिर परिसरातून पालखीला मार्गस्थ करण्यात आली। त्यानंतर गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत व पूजन करण्यात आले। महिला भजन मंडळांनी फुगडीच्या तालावर एकच गजर केला। त्यानंतर माता रुक्मिणीच्या पालखीचे 5 पावली स्थळावर पालखी पोहोचताच अंबा रुक्मिणी महोत्सव समिती व रविराज देशमुख मित्र परिवार तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर महाआरती करून उपस्थित सर्व वारकरी भाविक भक्तांनी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीला अत्यंत भावुक होऊन निरोप दिला। यावेळी माहेरवरून एक लेक सासरी जातानाचे हृदयस्पर्शी चित्र व पालखीचा नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला आहे। कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला होता। अखेर कोर्टाच्या सूचनांनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे। न्यायालयाने अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिलेली मुदत संपताच किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला शनिवारी पहाटेपासून वेग आला आहे। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। 14 अतिक्रमे जमीनदोस्त करण्यात आली आहेत। यामध्ये स्थगिती आदेश नसलेले 7 रहिवासी घरांचा, 4 दुकानांचा आणि इतर 3 अशा 14 अतिक्रमणांचा समावेश असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली। मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक पार पडणार आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडणार असून प्रशासनाच्या कामाला वेग आल्याचं बघायला मिळतंय। जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शैव आणि वैष्णव अशा 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असून आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा देखील जाहीर होणार आहेत। गोंदिया व तिरोडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। मागील 3 वर्षापासून या दोन्ही नगर परिषदांमध्ये शासनाचा राज असून यंदा निवडणुकीचं वारं वेगळंच आहे। भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा अध्यक्ष सीता रहांगडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मैदानात उतरले असून प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेशी संपर्क साधत आहेत। कोणाला तिकीट देता येईल आणि कोण तिकिटासाठी इच्छुक आहे यावर चर्चा सुरू आहे। युतीबाबत विचारत त्यांनी सांगितले, राज्यात आमची युती आहे। सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे। नगर परिषद निवडणुकीसाठीही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। कार्यकर्त्यांची भावना महत्त्वाची असली तरी एकत्र लढण्याचा निर्णय पक्ष स्तरावर घेतला जाईल। सध्या गोंदिया व तिरोड्यात निवडणुकीचा माहोल तापलेला असून भाजपसह सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे। प्रभागनिहाय बैठका आणि रणनीती ठरवली जात आहे। ताई काय सांगणार, काही महिन्यात नगरपंचायत आणि नगर परिषदची निवडणूक लागणार आहे, कशी प्रकारची आपली मोर्चेबांधणी सुरू आहे? काही महिन्यातच नगरपालिका आणि नगरपंचायतचे इलेक्शन येतील आणि निवडणुकीत आमचे पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत आणि जेवढे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांशी संपर्क आणि तिथं आम्हाला कुणाला का आरक्षण आहे त्यानुसार कुठली तिकीट कोणाला देण्यात येईल तर असे सगळ्यांची सोबत मिळूनसाठी आमचा प्रवास सुरू आहे। कोणासोबत युती राहणार? युतीचं असं आहे आता की पक्ष जे ठरवेल, पक्षश्रेष्ठी जर वरती आम्हाला आदेश करतील की आपली युती राहणार आहे तर आपण युतीसोबत लढू। आपले कार्यकर्त्याची भावना काय? कार्यकर्त्यांची भावना नेहमीच असते की आपण स्वबळावर लढू, परंतु नंतर मग पक्ष जे ठरवते तेच आपल्याला करावं लागते।